रोबोटिक नी रिप्लेसमेंट आणि कन्व्हेन्शनल म्हणजे मॅन्युअली करणारं नी रिप्लेसमेंट या दोघांमध्ये चांगलं कुठलं आहे हा प्रश्न मला बरेच पेशंट विचारतात. तर वर्षानुवर्ष कुठलीही सर्जरी ॲडव्हान्स होत जाते. तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे मॅन्युअल सर्जरीचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. आपण कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये मॅन्युअल सर्जरीमध्ये जेव्हा बोन कटिंग करतो त्यावेळी फीमर म्हणजे मांडीच्या हाडामध्ये आपल्याला एक रॉड टाकावा लागतो. तो रोबोटिक सर्जरीमध्ये टाकावा लागत नाही. रोबोटिक सर्जरीमध्ये आधी सीटी स्कॅन केला जातो. तो मॅन्युअल सर्जरीत होत नाही. सीटी स्कॅन केल्याने आपल्याला एक बोन मॉडेल तयार करता येतं. त्यावर कुठल्या साईजचा इम्प्लांट लागणार आहे, कुठल्या अँगलमध्ये आपण तो फिट करणार आहे, हे सर्व सर्जरीच्या आधी आपण डिसाईड करतो. रोबोटिक सर्जरीमध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स असतात ते प्रत्येक मिलीमीटरमध्ये होतात. तर कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये ते कॅल्क्युलेशन 2 मिलीमीटर, 4 मिलीमीटर, 6 मिलीमीटर अशा पद्धतीने होतात. तर त्यामुळे रोबोटिकमध्ये जे प्रिसिजन आहे ते सब मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरपेक्षाही कमी हे आपण प्रिसिजन आणू शकतो. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये ते प्रिसिजन एवढं येत नाही. कन्व्हेन्शनल सर्जरी खराब सर्जरी नाही आहे, पण रोबोटिक सर्जरी ही ॲडव्हान्स व्हर्जन आहे कन्व्हेन्शनल सर्जरीची.